हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्याच्या बापाचा बाप आला तरी मुंबई तोडू शकणार नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। भाजप कार्यकर्ता संमेलनात फडणवीसांचं वक्तव्य। तुम्ही मोदींच्या नावाने निवडून यायचं आणि शिमगा करायचे, आता कळेल मुंबईकर कोणाच्या पाठीशी। फडणवीसांचा कार्यकर्ता संमेलनातून ठाकरेंना खुलं आव्हान। भाजप कार्यकर्ता संमेलनात खासदार पूनम महाजन गैरहजर, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत उत्तर मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मुंबई 3 लोकसभेचा कार्यक्रम। तुरुंगाची भीती असल्यानं काही जणांनी वेगळा निर्णय घेतला। शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, भ्रष्टाचारांचा नारा, अशी ही टीका। सगळं देऊनही वळसे पाटलांनी माझ्याशी निष्ठा पाळली नाही, ते जनतेसोबत काय पाळणार। मंचरमधील सभेतून शरद पवारांचा हल्लाबोल तर दिलीप वळसेंना पराभूत करण्याचं मतदारांना आवाहन। काळ बदलतो, बदलत्या काळात नवीन अजित पर्व सुरू झालंय। अजित पर्वात नवा इतिहास रचणार, सुनील तटकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर। जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली, 24 फेब्रुवारीपासून मराठा आंदोलकांचा चक्काजाम। सकाळी 10:30 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 पर्यंतच्या वेळेत रास्ता रोको। मंत्री, आमदार आणि नेत्यांचा आता मराठ्यांशी काहीही संबंध नाही, निवडणुकीतही आमच्या दारात येऊ नये, जरांगे आक्रमक। प्रचारावेळी आल्यास गाड्यात ताब्यात घेण्याच्या आंदोलकांना सूचना। मनोज जरांगे खोटा डामळ, लोकांची फसवणूक करतो। जरांगेंच्या अनेक गुप्त बैठका, अजय महाराज बारस्करांचे गंभीर आरोप। अजय बारस्कर हेकेखोर, भोंदू महाराज त्याने मला शिकवू नये, जरांगेंचा हल्लाबोल। तर तुकाराम महाराजांवरील वक्तव्यावर खेद व्यक्त। जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकलपट्टी। मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही पदाधिकाऱ्याने स्वतःची भूमिका समाज माध्यमांपुढे मांडू नये, बच्चू कडूंच्या सूचना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।